अंडा राईस कसा बनवायचा आज मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि चिरलेला कांदा मिक्स केला, थोडंसं मीठ पण टाकलं आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकून आलं लसूण क्रश परत झाकून ठेवलं 10 मिनटं. त्यानंतर टोमॅटो टाकला, परतवलं आणि परत झाकून ठेवलं थोडा वेळ. आणि 3 अंड्यामध्ये बेसिक मसाले टाकले, गरम मसाला, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि फेटून घेतलं मस्तपैकी. दोघा जणांना करायचं तर म्हणून मी 3 अंडे घेतली, तुम्ही जास्तही घेऊ शकता. त्यामध्ये परत फोडणीमध्ये बेसिक मसाले जे मगाशी सांगितले तेच मसाले मी टाकले, मिक्स केलं आणि कलर बघा किती सुंदर आला आहे. त्यामध्ये फेटलेलं अंडी टाकली, मिक्स करून झालं. आणि आता बघा ते बुर्जीसारखं दिसतंय, बुर्जीसारखं दिसून आता त्यामध्ये थोडंसं मी पाणी ओतलं. पाणी ओतून मिक्स करून त्यामध्ये शिजवलेला भात टाकला. आम्ही दोघांसाठी घेतलेला आणि 2 पेले भात घेऊन तो शिजवला आणि त्यामध्ये पूर्ण मिक्स केलं. आणि एवढं मिक्स करा की ते सगळा मसाला तो पूर्ण भाताला लागला पाहिजे. हे असं मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये थोडा कलर चेंज झालेला होता, तुम्ही वाटल्यास मिरची पावडर त्या आधी टाकू शकता. थोडंसं वरतून परत मीठ टाकलं आणि मिक्स करून झाकून ठेवलं. परत 10 मिनटानंतर झाकण उघडलं. उघडून झाल्यावर परत एकदा मिक्स करून घेतलं. थोडीशी जरा वाफ येऊ द्यायची, म्हणजे एकदम टेस्टला एकदम छान लागतो. मिक्स केल्यावर वरतून गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर पेरली आणि असं आपला अंडा राईस हा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि पुढील रेसिपी कोणती हवी असेल तर तीही मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.